नमस्कार. मी प्रवीण रमाकांत देहेलकर. चित्रपट पाहणे आणि नाटकं पाहणे ही माझी फार लहानपणापासूनची आवड आहे आणि ती मी अजूनपर्यंतही जोपासली आहे. वेळोवेळी जे चित्रपट पाहत आलो तर ते पाहताना असं लक्षात आलं की चित्रपटाची जी काय म्हणूया आपण क्वालिटी आहे ती त्याच्यात कुठेतरी एक प्रचंड फरक होत गेलेला आहे. म्हणजे ती कमी कमी होत गेलेली आहे असं बऱ्याचशा चित्रपटात दिसते. म्हणून हे प्रामुख्याने मी सांगतो. काही चांगले चित्रपटही निघत आहेत पण ते फार कमी आणि तेच नाटकाबाबतही म्हणता येईल. दुसरं एक जाणवलं मला की पूर्वी कलाकारांना जे महत्त्व दिलं जात होतं ते आजकाल चित्रपटात असं दिसून येते की कलाकारांना एवढं महत्त्व दिलं जात नाही. का दिलं जात नाही खरं तर हे मला कळत नाही आहे. कारण कलाकारांना एवढं हाय स्टेकचं पेमेंट करतात. बऱ्याच मोठी त्यांच्या ह्याची मोबदला म्हणून दिला जातो. पण चित्रपटाच्या ज्या जाहिराती होतात त्याच्यात कलाकारांचं नाव आजकाल दिसत नाही. कलाकारांना कुठेतरी दुय्यम गणलं जातं आहे असं माझं प्रांजळ मत आहे. तर मुख्य उद्देश माझा हा आहे की वेळोवेळी जे मी काही चित्रपट बघीन जी नाटकं बघीन त्याच्याबद्दल माझं एक प्रेक्षक म्हणून जे काही मला प्रांजळपणे वाटतं ते मत मांडणं हा माझा मुख्य उद्देश आहे. त्यातले सगळेच मुद्दे किंवा सगळेच माझे विचार तुम्हाला मान्य होतीलच असं नाही. तरी पण माझी मतं माझी ज्या चित्रपट आणि नाटकाविषयी मला वाटलेला किंवा भावलेला चांगलेपणा किंवा त्याच्यातली जी कमतरता आहे ती मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. आणि ह्या माझ्या मतप्रदर्शनात काही चुकीचं असेल तर कोणाला दुखवायचा किंवा कोणाला बदनाम करण्याचा माझा हेतू नाही आहे. पण सर्वसामान्य प्रेक्षकाची काय अपेक्षा आहे हे नाट्य आणि सिनेसृष्टीतील लोकांना सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या सर्वांना तो आवडेल याची मला खात्री आहे. तर चित्रपट नाटकाच्या संदर्भात जे काही माझे विचार आहेत जी नाटकं आणि सिनेमा मी चित्रपट पाहणार आहे किंवा पाहिले आहे तर त्याच्याबद्दलची माझी मतं किंवा मला त्यातले काय गोष्टी भावल्या कुठल्या गोष्टी खटकल्या हे आपल्याला सांगण्याचा माझा एक हा प्रयत्न आहे. आणि याची सुरुवात मी आत्ता कालच पाहिलेला सिनेमा गणवेश याच्यापासून करत आहे. सिनेमा पाहण्याचे आणि तो पण बऱ्याच वर्षांनी मी फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला किंवा तो जणू मुख्य म्हणजे पाहायचाच हे ठरवलं मी. त्याला एक मुख्य कारण दुसरं असंही आहे की आजकाल मराठी सिनेमा किंवा किंबहुना कुठलाही सिनेमा आठवडा 2 आठवड्यापेक्षा जास्त दिवस चित्रपटगृहात चालत नाही. तर म्हणून हा सिनेमा पहिल्याच दिवशी आणि पहिलाच शो बघण्याचं मी आणि माझी पत्नी सौ श्यामल आम्ही दोघांनी ठरवलं. किंबहुना माझ्यापेक्षा ती गणवेश सिनेमा पाहण्यासाठी जास्त उत्सुक होती. तर आर सिटी मॉलला हा गणवेश सिनेमा प्रदर्शित होतोय कळल्यानंतर आम्ही तो आर सिटीला पाहण्याचं ठरवलं. आणि या चित्रपटासाठी मुख्य आकर्षण होतं आमच्या दृष्टीने दोघांच्याही
ते म्हणजे श्रीयुत दिलीप प्रभावळकर आणि श्रीयुत कदम, म्हणजे आपले सर्वांचे लाडके सौमित्र. आणि अगोदर जाऊन तिकीट बुक करायची ही नेहमीची माझी सवय नाटकापुरती हल्ली मर्यादित झालेली आहे. मराठी चित्रपटासाठी मी ही सवय सोडून दिलेली आहे, कारण आतापर्यंतचा अनुभव मला असा आला आहे की दुर्दैवाने मराठी चित्रपटाला प्रेक्षक नसल्यामुळे अगदी शेवटच्या क्षणी गेला तरी तुम्हाला तिकीटं मिळतात. तर शुक्रवार दिनांक 24 जून 2016 RCT मॉल घाटकोपरला हा चित्रपट पाहण्यासाठी आम्ही गेलो आणि अपेक्षेप्रमाणे तिथे तिकिटाला तिकीटं काढण्यासाठी रांगा किंवा काही नव्हतं. आरामात म्हणजे जणू आमचं स्वागत करून त्या चित्रपटाचे तिकीट विक्रेतीने आम्हाला 2 तिकीटं हसून दिली. आणि आत चित्रपटगृहात गेल्यानंतर लक्षात आलं आम्ही दोघं आणि त्या व्यतिरिक्त आणखीन मला वाटतं फक्त 10-12 जण प्रेक्षक असतील. ही लाजिरवाणी परिस्थिती आहे, बदलायला पाहिजे ती आपण सर्वांनीच. पण ही वस्तुस्थिती आहे की आतापर्यंत जे काही मराठी चित्रपट पाहिले, सैराट मी पाहिलेला नाही, तर त्या सर्व सिनेमाच्या बाबतीत ही परिस्थिती अनुभवायला आली. जरी पेपरमध्ये म्हणत असतील की यांनी इतका बिझनेस केला, उदाहरणार्थ कट्यार काळजात घुसली, नंतर दुसरा सिनेमा कुठला तो नटसम्राट. पण ह्या सिनेमा देखील जेव्हा मी गेलेलो थिएटरमध्ये मुद्दाम पाहण्यासाठी, तरी परिस्थिती काही फरक नव्हता. 10-12च्या जागी फार तर 20-25. पण ही वस्तुस्थिती आहे. असंही असेल की बरेचसे चित्रपटगृह एकाच वेळी प्रदर्शित करायला सिनेमा मिळत असल्यामुळे ही संख्या विभागली जात असेल, पण तेही कारण खरं नाही. कारण काही सिनेमांना, मुख्यत्वेकरून हिंदी सिनेमांना जी प्रचंड गर्दी दिसते ती ह्या सिनेमांना, आपल्या मराठी सिनेमांना दिसत नाही. सैराटचं ऐकून आहे की जोरात चाललेला आहे तो फार, आणि अजूनही तो, म्हणजे मगाशी म्हणालो मी की फार तर एखाद दुसरा आठवडा चालतो मराठी सिनेमा, पण सैराट अजूनही काही चित्रपटगृहात चालू आहे. असो, तर मुख्य आजचा विषय आहे माझं एक प्रेक्षक म्हणून गणवेश या सिनेमाबद्दलचं मत. गणवेश हा शब्दच असा आहे की तो अभिमानाने उच्चारला जातो, ताठ मानेने उच्चारला जातो. मग तो गणवेश शाळेतला असो किंवा इतर गणवेशधारी लोकसेवकांचा असो, किंवा आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा असो, आकाशात भरारी मारणाऱ्या एअरफोर्स अधिकाऱ्यांचा असो, अथवा समुद्रात देशाचे रक्षण करणाऱ्या नौसैनिकांचा असो. तर अशा ह्या गणवेशाच्या विषयावर एक चांगला चित्रपट असेल ह्या मानसिकतेने चित्रपटगृहात प्रवेश केल्यानंतर जेव्हा चित्रपटाला सुरुवात झाली
तर एक एक गोष्टीचा भ्रमनिरास होत गेला की ह्या लेखकाला आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला गणवेशाचं महत्त्व लोकांना पटवून द्यायचं आहे की त्या गणवेशाची खिल्ली उडवायची, हा प्रश्न पडत गेला. आणखीन बऱ्याच वेळा असं जाणवलं की लेखक आणि दिग्दर्शकांनी थोडा हात इथे मार, थोडा हात तिथे मार, म्हणजे इतर चित्रपटातील काही कल्पना किंवा त्यातले काही भाग थोडासा कायापालट किंवा थोडासा किंचित बदल, पण तोही तसा प्रभावी नाही, असे घेऊन हा सिनेमा बनवलेला आहे. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर उदाहरणार्थ सिंगम किंवा काही अंशी शब्दांचा गोंधळ उडवणारं किंवा असा बॅकग्राऊंड दिलेले तारे जमी पे, ॲक्च्युली तसाच्या तसा तारे जमी पे मधला तो भाग इथे लागू होईल न होईल किंवा हे म्हणणं किती जणांना पटेल ही शंका आहे. पण एका ठिकाणी जो मुलगा त्या चित्रपटातला भाषणाची तयारी करतोय आणि त्यावेळी जो काही प्रकार दाखवला आहे तो तिथून घेतल्यासारखा असा जाणवतो. इवन काही शब्द ज्या कुटुंबाभोवती हा सिनेमा सुरू होतो त्यातल्या स्त्रीनी, म्हणजे त्या मुलाच्या आईनी एक हटवादी हा शब्द वापरला. त्या स्तरातील त्या कुटुंबामध्ये हटवादी शब्द कसा काय फिट बसला मलाही कळलं नाही. हट्टीपणा समजू शकलो असतो, पण हटवादी केव्हाही नाही. आणि ज्या सहजतेने तिने तो वापरला आहे त्यामुळे लेखकाचा काय हटवादीपणा आहे की काय अशी शंका येते. आणि तो दिग्दर्शकांनी तसाच पुढे चालवला. खरं म्हणजे ही सगळी कहाणी आहे की त्या गरीब कुटुंबातील मुलाला जो हुशार आहे, शाळेत 15 ऑगस्टचा कार्यक्रम होणार असतो, त्या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी निवडलं जातं आणि त्या भाषणासाठी शिक्षक सांगतात की तुला नवीन गणवेशात हे भाषण द्यावं लागणार आहे. जो विद्यार्थी 17 ठिकाणी फाटलेला शर्ट घालून शाळेत येत असतो त्या विद्यार्थ्याला नवीन शर्ट घेणं किंवा किंबहुना त्याच्या पालकांना त्याला नवीन शर्ट घेऊन देणं फार कठीण असतं. तरी पण आपला मुलगा शाळेत मंत्र्यासमोर भाषण करणार, तर त्यासाठी त्याला कुठूनही आपण नवीन शर्ट घेऊन दिलंच पाहिजे हे त्याचे वडील ठामपणे ठरवतात. आणि साहजिकच बायको ज्या जास्त सारासार विचार करतात कुटुंबाच्या परिस्थितीचा, तिला प्रश्न पडतो की ही अपेक्षा कशी पुरी करणार. पण मुलाचे वडील म्हणजे आपले लाडके सौमित्र ज्या जिद्दीने किंवा काही खरं खोट्याची कुठलीही हे तमा न बाळगता तो गणवेश हासिल करतात. त्यात वडिलांच्या प्रयत्नाला किंबहुना त्यांच्यातील अभिनयाला दाद देणे, मला वाटतं सर्वांनी ती दाद दिली असेल प्रेक्षकांनी. आणि तो एक त्या चित्रपटातील एक खरंच चांगला भाग आहे. आणि त्या वडिलांना त्या मुलाची गणवेशासंबंधी असलेली अभिमान किंवा तो गणवेश एखाद वेळेस असेल लहान वयात त्याला नवीन गणवेश मिळणार म्हणून हे असेल त्याच्याबद्दल. आणि
त्याच्या आईनेही त्या गणवेश मिळवण्यासाठी केलेली धडपड ही वाखाणण्यासारखी आहे. आणि खरं पाहिलं तर हा संपूर्ण चित्रपट या कुटुंबाचाच आहे आणि खरे ते कुटुंब हे या चित्रपटाचे मुख्य कलाकार आहेत असं वाटतं. इतर मोठे कलाकार श्रीयुत दिलीप प्रभावळकर, जे खरोखरच फार मोठे नट आहेत, विविध प्रकारच्या भूमिका आतापर्यंत ते सिनेमात तसेच नाटकात प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांची वाहवा मिळवली आहे. पण खरं सांगू, या सिनेमात असं वाटलं की ते कुठेतरी जबरदस्तीने हे काम त्यांनी स्वीकारलं असावं आणि त्यांचं खरं म्हणजे ह्या चित्रपटात काम करण्याची मनापासून इच्छा नसावी. पण कुठल्या तरी दडपणामुळे त्यांना हे करावं लागलं असेल, कारण त्यांच्या अभिनयाची कुठेही अशी दखल घ्यावी किंवा असा काही प्रभाव पडत नाही आहे या संपूर्ण चित्रपटात. तीच गोष्ट श्रीयुत शरद पोंक्षे यांची, त्यांनी जी मला वाटतं पोलीस कमिशनरची भूमिका उभी केली आहे किंवा साकारली, पोलीस कमिशनरचा दरारा असा त्यांच्या बोलण्यातून कुठेही जाणवत नाही. किंबहुना एका लेडी सब इन्स्पेक्टरशी बोलताना देखील ते आगतिक झाल्यासारखे बोलत असतात असं वाटतं. आता इतर वेळी पोंक्षेंचा आवाज खरा म्हणजे दरारा निर्माण करणारा आहे, पण तेहीच मगाशी म्हणालो त्याप्रमाणे मनापासून या चित्रपटात काम करायला आले असं जाणवत नाही. मुक्ता बर्वे एकंदर तिचा जो एक चेहऱ्यावरचा आतापर्यंत पाहिलेल्या तिच्या चित्रपटात किंवा नाटकात, ऑफकोर्स कबड्डीमधली तिची जी बॉडी लँग्वेज म्हणतो किंवा शारीरिक हालचाल होती ती उत्कृष्ट होती, त्याबद्दल वादच नाही. पण नंतर जे काही चित्रपट पाहिले तर चेहऱ्यावरचा तिचा एकच भाव सर्व चित्रपटात सामायिक आहे. त्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेला तिने कुठेही दाद दिली आहे असं वाटत नाही. कुठेही लेडी सिंघम व्हायचा तिचा जो म्हणजे किंबहुना त्या लेखकाचा एक तिला लेडी सिंघम म्हणून सादर करण्याचा प्रयत्न अगदीच बोलीभाषेत किंवा आपल्या घरगुती भाषेत बोलायचं म्हणजे आळूची भाजी होती ती, किंवा आळूचं काय म्हणतात ते, खतखत, हां, आळूचं फतफत म्हणता येईल. आणि खरंच हे तिन्ही कलाकार पावणे कलाकार म्हणूनच या चित्रपटात वावरले असं वाटतं. आणि कुठेही जरी जाहिरातींमध्ये यांचेच चेहरे प्रामुख्याने दाखवले असले तरी खरं चित्रपटाचे हिरो आहेत किंवा चित्रपटाला थोडा बहुत जो काही चांगला भाग आहे चित्रपटातील तो फक्त त्या विटेच्या भट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबाचाच आहे. आणि ती खरंच परिस्थितीने तावून सोलखून निघाल्यानंतर प्रसंगी किती यांनी ताकदीने उभे राहून आपल्याला पाहिजे ते हासिल करू शकतात हे लक्षात येतं. फक्त ती त्या भट्टीप्रमाणे पेटून उठली पाहिजे. श्री दिलीप प्रभावळकरांनी एका मंत्र्याचा
रोल निभावला आहे या सिनेमात. एक तत्वनिष्ठ मंत्री जो आपल्या तत्वाला नेहमी प्रथम प्राधान्य देतो, तर असा मंत्री पण त्यांच्या नजरेत किंवा त्यांच्या चेहऱ्यावर जो एक ठामपणा किंवा कणखरपणा दिसायला पाहिजे तो कुठे दिसत नाही. आणि एक आजोबांचा चेहरा घेऊन ते वावरते. नक्कीच ते वयाने मोठे आहेत, त्यांच्या जुन्या ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं त्या शाळेत ते आलेले आहेत, पण एकंदरीत जो एक मंत्री, तत्वनिष्ठ मंत्री किंवा राजकारणी म्हणून त्यांना उभा करायचा होता तो कुठेच दिसत नाही. आणि जो काही त्यांच्यावर आरोप होतो तो वरचे त्यांच्या पक्षातील ज्येष्ठ नेते ठरवतात त्याप्रमाणे ते राजीनामा द्यायला तयार होतात. राजीनामा देण्याबद्दलचा हे नाही, आक्षेप नाही आहे, पण कुठेतरी आपण निर्दोष आहोत हे ठामपणे त्यांच्या वागण्यातून दिसून येत नाही, जे खरं म्हणजे असायला पाहिजे होतं. फक्त पक्षश्रेष्ठी सांगतायत म्हणून मी शिस्तीच्या नावाखाली हा राजीनामा देतो आहे, असा काहीतरी विचित्र प्रकार त्या लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी उभा केला, जो त्यांच्या त्या भूमिकेला अगदी कुठल्याही तऱ्हेचा समर्पकपणा दाखवत नाही. आणि म्हणून जे अशी म्हणालो की प्रभावळकर पण इथे पाहुणे कलाकारसारखेच वावरले आहेत, त्यांचं कुठे अस्तित्व तसं जाणवत नाही. असो, तर या राजकारण्यांचा पण एक युनिफॉर्म आहे, पण तीही लक्तरं हे तत्वनिष्ठ असूनसुद्धा त्या गणवेशाची लक्तरं काढण्याचा प्रयत्न लेखकांनी दिग्दर्शकांनी केलं आहे. आणि किंबहुना हेच विधान शरद पोंक्षे आणि लेडी सब इन्स्पेक्टर बर्वे यांच्या बाबतीतही वापरता येईल, की कुठेही त्या गणवेशाला पोंक्षेंपेक्षा बर्वेनी त्या गणवेशाला आदर आणि त्याचा अभिमान असा दाखवला पाहिजे. नुसतं त्या गणवेशावरून हात फिरवला म्हणजे गणवेशाचा अभिमान आहे असं दाखवणं हे होत नाही. हां, पण एक गोष्ट जाणवली की गुंडांचा जो गणवेश आहे, गुंडांनाही गणवेश असतो, जरी तो प्रत्येकाचा निरनिराळा असेल, पण त्या गुंडांच्या गणवेशाला जास्त महत्त्व देऊन ते इतर गणवेशांपेक्षा कसे सरस आहेत किंवा वरचढ आहेत हे दाखवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न लेखक दिग्दर्शकांनी केलेला आहे. आणि एक चुकीचा संदेश समाजात त्यामुळे जाऊ शकतो, की किंबहुना काही वेळा तुम्ही पाहिलं असेल की व्हॉट्सअपवर वगैरे सर्क्युलेट झालेले आहेत की कोण कोणाला रूल करते. शेवटी अल्टिमेटली अंडरवर्ल्ड या सगळ्या राजकारण्यांना, पोलिसांना रूल करते असा मेसेज सर्वत्र फिरत असतो. आणि तसाच तऱ्हेचा मेसेज या सिनेमाद्वारे दुर्दैवाने दिला गेला आहे असं वाटतं. आणि संख्याशास्त्रासाठी फक्त कोणाला तरी गुन्हेगार म्हणून उभे करणं हा जो प्रकार आहे, जो पोंक्षे मुक्ता बर्वेला
अगदी दबाव टाकून करायला सांगत असतो. मुक्ता बर्वे त्याला तयार होत नाही. हे एक सुदैव म्हणावं लागेल. आणि शेवटी एक असं वाटतं मला की हा सिनेमा फक्त सरकारी अनुदान जे काही मिळतं त्याच्यासाठी काढलंय की काय. इतर चित्रपटांचा बद्दल आज काही बोलत नाही. ते आपल्या पुढच्या भेटीत चित्रपट तसेच नाटकासंबंधी आपल्या पुढच्या भेटीतच सांगेन. धन्यवाद. सो प्लीज like my videos, subscribe them, share them and give your comments.